त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला। इथे स्किन पॉलिशिंग, केमिकल फिलिंग, स्किन व्हाईटनिंग, फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते। त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात। चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर, तिरंगा चौक, राजाराम बापू बँकेसमोर, मायनी रोड, विटा। संपर्क 78 23 86 1502। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पत्रकार हल्ल्यातील आरोपींना MPADA म्हणजे झोपडपट्टी दादा कायद्यानुसार शिक्षा व्हावी यासाठी सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे शिवराज अण्णा काटकर व सहकारी पत्रकार सांगली येथे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना भेटले। त्यांनी या गंभीर गुन्ह्याची पालकमंत्र्यांना माहिती दिली व जिल्ह्याबरोबर विशेष करून विट्यातील परिस्थितीची माहिती दिली। विट्यातील भयानक परिस्थितीवर मात करण्यासाठी स्वतंत्र पथक म्हणजे स्पेशल टास्क फोर्स नेमण्याचे आदेश दिले आणि विट्यातील पोलीस मात्र ताबडतोब ॲक्शन मोडवर आले असून कॅफे, पानटपरी यावर स्वतः जाऊन त्यांना कायद्याचा धाक काय असतो हे दाखवण्यास सुरुवात केली असून DYSP विपुल पाटील व पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी गुंडागर्दी दमदाटी करणाऱ्या गावगुंडांना इशाराच दिला आहे। शांत असलेले विटा अवैध धंद्यांनी ग्रासले आहे, त्याला परत शांत करण्यासाठी आता पोलिसांनी नव्या दमाने कंबर कसली आहे। पत्रकार हल्ल्यानंतर पत्रकार संघटना आक्रमक झाल्या। शिवराज अण्णा काटकर यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चिवट आंदोलन केले आणि अखेर पालकमंत्र्यांना भेटल्यावर आता विट्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्याच्या सूचना दिल्या। त्यामुळे आता विट्यात गुंडागर्दी आणि अवैध धंद्यांना चाप बसणार आहे। पाहुयात काय म्हणाले शिवराज अण्णा काटकर। पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर विटा येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात आज आम्ही मराठी पत्रकार परिषदेचे आणि सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना भेटायला आलो होतो। त्यांच्याकडे आम्ही विविध मागण्या केल्या। त्यामधली प्रमुख मागणी पत्रकार संरक्षण कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झालेली आहे, मात्र त्याची नोटिफिकेशन राज्य सरकारने अद्याप काढलेली नाही। त्याचा परिणाम हा गुन्हा दाखल करण्यावर होतो, त्यामुळे तातडीने ही नोटिफिकेशन काढावी अशी एक मागणी करण्यात आली होती। दुसरं, या प्रकरणातील आरोपींच्यावर MPADA किंवा तशाच कठोर मोका किंवा अन्य कायद्याखाली कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती। याच प्रकरणामध्ये विटा शहराचा जे गुन्हेगारीकरणाकडे वाटचाल चालू आहे त्या ठिकाणी एक स्वतंत्र पथक नेमलं जावं अशी आपण मागणी केली होती। या मागण्यांची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी टास्क फोर्समध्ये सुद्धा आपल्या मागण्यांशी पोलीस अधिकाऱ्यांशी आणि जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली आणि त्यानंतर आताच घोषणा केलेली आहे की ती आम्हाला आमच्या शिष्टमंडळाला त्यांनी माहिती दिली की या प्रकरणातील सर्व 6 आरोपी हे MPADA म्हणजे झोपडपट्टी दादा कायद्याखाली कारवाई केली जाईल, ज्यामध्ये स्थानबद्धतेची आणि कठोर शिक्षेची तरतूद आहे। याशिवाय यावर पूर्वीच खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालेला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे विटा शहरासाठी जिल्ह्यातून एक पथक निर्माण करण्यात यावं असे आदेश त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना दिलेले आहेत आणि नोटिफिकेशनच्या संदर्भात राज्य मंत्रिमंडळात आम्ही भूमिका मांडू आणि प्रशासना तुमच्या मागण्या तिथे पोहोचू असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। आम्ही पालकमंत्र्यांचे याबद्दल धन्यवाद देतो आणि या प्रकरणामध्ये आरोपींना MPADA कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील आणि त्याच पद्धतीने या प्रकरणाच्या तपासाकडे जिल्ह्यातील पत्रकार पूर्णपणे लक्ष देतील। हा पत्रकारांच्या एकजुटीचा विजय आहे असं आमचं म्हणणं आहे। धन्यवाद। सर्व पत्रकार संघटना, सर्व पत्रकार जिल्ह्यातील या ठिकाणी एकत्रित आले आणि त्यांनी केलेल्या आंदोलनाची ही फलश्रुती आहे असं म्हणावं लागेल।